आपल्या आयुष्यात कधी काय घडेल कोणालाच सांगता येत नाही. उमा आणि मानसचेही तेच झाले आहे. आता पाहूया पुढे कथेत काय घडते ते. तिची तपश्चर्या भाग 20. शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे मानसला थोडा वेळ झोप लागली. त्याने डोळे उघडून पाहिले तर उमा कुठेच दिसेना. तो बेडवरून उठला आणि त्याची चाहूल लागताच उमा आतमध्ये आली. अगं उमा, तू थोडा वेळ आराम करायचाच ना. गॅलरीतच बसली होतीस का? मला काही झोप येत नव्हती, म्हणून मी बाहेरचं सगळं निसर्ग सौंदर्य पाहत होते. अगदी काश्मीर सारखं सौंदर्य इथे नसलं तरी सुद्धा आपल्या गॅलरीतून खूपच सुंदर निसर्गाचा नजारा दिसतो. हो, आता काय तू काश्मीरला जाऊन आली आहेस म्हणजे तुला निसर्गाच्या सानिध्यातच राहावंसं वाटणार. चला, तुम्ही फ्रेश व्हा, मी खाली जाते. आई बाबा जेवणासाठी वाट पाहत असतील. हो, तू पुढे हो, मी आलोच. उमा खाली आली तर आई बाबा त्यांची वाटच पाहत होते. ये उमा, झाली का विश्रांती? कसं वाटलं काश्मीर तुला? मानस म्हणत होता की तू कधी गावाबाहेर सुद्धा फिरायला गेली नाहीयेस. आई, काश्मीर खूपच छान आहे. तिथे ना किती फिरलं तरी आपलं मन भरतच नाही. असं वाटतं अजून थोडा वेळ फिरावं. मुख्य म्हणजे कितीही फिरलं तरी दमल्यासारखं वाटतच नाही. तेथील सर्वच लोक अगदी गोरी गोरी पान, लाल गुलाबी असतात. लहान मुलांच्या गालावर तर अगदी काश्मीरी सफरचंदच अवतरलेले दिसतात. काय करणार, आपल्या अचपळ मनाला लगाम घालावाच लागतो, नाही का? खरं आहे तुझं. आम्ही सुद्धा 2 वेळा काश्मीरला जाऊन आलो आहोत, पण असं वाटतं की पुन्हा पुन्हा जायला हवं. खास करून बर्फात आणि शिकाऱ्यात बसायला मला प्रचंड आवडतं. आई, आपल्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत. मला सुद्धा खूप उत्सुकता होती या दोन्ही गोष्टींची. इतक्यात मानस आला. आईबाबांना काही वेगळं भासू नये म्हणून त्याने संभाषणात भाग घेतला. आई, बाबा, आपण कितीही पंचतारांकित हॉटेलमध्ये बाहेर जेवलो तरी घरी आल्यावर आपलं घरचं गरमागरम वरण भात आणि त्यावर साजूक तूप आणि पिळलेलं लिंबू हे खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ना, ते खूप आगळंच असतं. अगदी माझ्या मनातलं बोललास. म्हणूनच आज साधंच जेवण केलं आहे. वरण भात, तुझी आवडती मटारची रस्सा भाजी, तोंडी लावायला कोशिंबीर आणि तळलेली सांडगी मिरची. उमा, तुझा काय अनुभव या बाबतीत? अहो आई, मी घरापासून इतके दिवस दूर प्रथमच राहिले. आता आजच मला अनुभव मिळेल. सगळ्यांनी हसत हसत जेवायला सुरुवात केली. आहा, पहिलाच खास खाऊन इतकं मस्त वाटतंय ना. बरं बाबा, उद्यापासून मी फॅक्टरीत येणार आहे बरं का. अरे, इतकी घाई काय? 1 दिवस अजून आराम कर. फॅक्टरीतलं काम अगदी सुरळीत चालू आहे. बरं उमा, मानस जर उद्यापासून फॅक्टरीत जाणार असेल तर तू पण उद्या जाऊन ये, आईबाबांना भेटून ये. ते पण तुझी वाट पाहत असतील ना. आईबाबांपासून तू प्रथमच इतके दिवस दूर राहिले असशील ना. आपली लेक लग्न झाल्यावर सासरी गेली की आई बाबा जास्तच हळवे झालेले असतात. घर खूप सुनं सुनं वाटतं. हे ऐकून उमाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईंनी लगेच खुर्चीवरून उठून उमाला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या या कृतीने उमाला खूप भरून आलं आणि ती म्हणाली, हो आई, उद्या मी नक्कीच जाऊन येईन आणि राधाताईला पण बोलवेन. हो, सकाळी जेवायला जा. आईला फोन करून तसं सांग, म्हणजे तुम्हाला निवांत गप्पा मारता येतील. आई असं बोलल्यावर उमाला खूपच आनंद झाला. तिला पण आईबाबांना कधी भेटते असं झालं होतं. जेवण झाल्यावर उमा आईबाबांना म्हणाली, तुम्ही दोघं वरती येता का? काय काय आणले सगळं तुम्हाला दाखवते. की ते खालीच घेऊन येऊ सगळं? अगं आज राहू दे. आज तुम्ही दमला आहात, शांत झोपा. आणि ह्यांना काय खरेदी बघण्याची हौस नसते. तू आपली हे दोघे फॅक्टरीत गेल्यावर मला सकाळी दाखव आणि माहेरी नेण्यासाठी जे आणले ते सगळं आठवणीने घेऊन जा. तेव्हाच सगळं वेगळं कर, म्हणजे मग पुन्हा काढत बसायला नको. हो, चालेल आई. शकुंतलाताई आणि शामराव आपल्या खोलीत झोपायला गेले. मानस आणि उमा सुद्धा वरती झोपण्यासाठी गेले. चला, उद्यापासून आता रुटीन सुरू होणार. एक प्रकारे चांगले आहे. स्वतःला कामात झोकून देता येईल. उमा, नंदिनी भेटल्यावर मी जरा जास्त ओव्हर झालो का? ती अशी अचानक समोर आली, त्यामुळे माझ्या मनावर ताबा राहिला नाही. काही काळ तू माझ्या बरोबर आहेस हे मी विसरून गेलो. मला माफ कर.
तिच्या बाबतीत आपल्याला काहीच माहीत नाही. तिची जर पुन्हा भेट व्हायची देवाची इच्छा असेल तर ती आपोआपच होईल. तू मुद्दामून काही प्रयत्न करू नकोस. तुला खूप वाईट वाटले असेल. आता मी पण तुला त्रास होईल असं काही करणार नाही. नाही, असं काही नाही. कदाचित तुमच्या जागी मी असते तर मी सुद्धा अशीच वागले असते. तुमच्या आयुष्यातील नंदिनीची जागा अनन्यसाधारण महत्वाची आहे. तसेही तुम्ही नेहमीच माझ्याशी खूप चांगले वागत आहात. मला काय आवडते याचा नेहमी विचार करता. माझ्यासाठी ते खूप आहे. मला आनंद मिळावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील असतात. आता आपण झोपूया. मानस विचार करत होता की नंदिनीला आपल्याला बघून खरंच काही वाटलं नसेल. छे, हे शक्य नाही. नंदिनी एवढी पत्थरदिल नक्कीच नाही. किती सुंदर हळुवार शब्दात कविता असायच्या तिच्या. टेकडीवर हातात हात घालून तिच्या कविता ऐकत राहणे म्हणजे स्वतःला विसरून जाण्यासारखंच होतं. त्यावेळी साऱ्या जगाचा विसर पडत होता. तिच्या गोड आवाजातील अर्थपूर्ण कविता आपल्याला मोहून टाकायच्या. प्रेमावरील कवितांमध्ये उपमांचा नुसता पाऊस पडायचा. प्रेमाच्या अपूर्णतेतच जास्त गोडी असते का? म्हणूनच हीर रांझा, लैला मजनू यांच्या कथा अजरामर झाल्या. ज्यांचं प्रेम पूर्णत्वास जातं त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रेमाची तीच गोडी अनुभवायला मिळते का? कधी आपण पाहतो की प्रेमविवाह झालेले जोडपं सुद्धा लग्न झाल्यावर किती एकमेकांशी भांडत असतात आणि मग एकमेकांची उणीधुणी काढली जातात. कधी कधी तर त्यांच्यातील वादविवाद चव्हाट्यावर येतात. त्यांचे पर्यावसन घटस्फोटात होतं. त्यापेक्षा हे कायम स्मरणात राहणारं अपूर्ण प्रेम आपल्याला सदैव बकुळीचा सुगंध देत राहते, नाही का? उमा, आई बाबा उद्या भेटणार म्हणून खूपच खुश आहे. उद्या उठल्याबरोबर राधाताईला पण फोन करून यायला सांगायला हवं. खूप दिवसांनी चौघांच्या मनसोक्त गप्पा होतील. आईच्या हातचं पिठलं भाकरी खाऊया. सासरी गेलेल्या मुलीच्या माहेरच्या लोकांसाठी खूप आठवणी असतात. तसंच ते घर सुद्धा मुलीच्या आठवणी काढत असेल का? जो रेडिओ आपण तासनतास ऐकायचो, आता आई बाबा तर जास्त वेळ ऐकतच नसतील. त्याला गप्प बसायची सवय नव्हती. आता त्याला कसं वाटत असेल? आईला आपला विरह जाणवत असेल का? तिच्या कामात आपला नेहमी तिला हातभार लावायचो. तिच्या तोंडात आपलं नाव नक्कीच येत असेल. बागेतील आपली फुलझाडं, त्यांच्याशी आपण गप्पा मारायचो. त्यांना मी कुठेतरी दूर गेली आहे याची जाणीव होत असेल का? स्वयंपाकघरातील भांडी खास करून आपण आपल्या आवडत्या ताटात जेवायचो, ते ताट काय विचार करत असेल? उद्या आपण त्याच ताटात जेवायचं. भांडी घासताना सुद्धा आपण सगळी भांडी किती प्रेमाने घासायचो. कधीच त्यांच्यावर जास्त जोर द्यायचो नाही. त्या सर्वांवर उद्या आपण प्रेमाने हात फिरवायला हवा. उमा झोपेच्या अधीन झाली आणि तिच्या मनातील ही विचारांची आवर्तनं पण थांबली. सकाळी उमाला उठली तेव्हा मानस शांत झोपला होता. ती हळूच आवाज न करता स्वतःचे सर्व आवरून खाली गेली. गीताताईंनी नेहमीप्रमाणे चहाचं आदान ठेवलं होतं. उमा वहिनी, तुम्ही किती लवकर उठता. मस्त थंडी पडली आहे. जरा जास्त वेळ झोपायचं ना. गीताताई, मला जास्त वेळ झोपायची सवय नाही. सकाळी लवकर उठलं की मला दिवसभर अगदी प्रसन्न वाटतं. मी आलेच मागे बागेत जाऊन. बागेतली खूप सारी फुलं फुललेली होती. अशी ताजी टवटवीत फुलं बघून तिच्या मनाला खूपच प्रसन्न वाटलं. तिने पाहिलं तर एका रोपट्यावर 2 छोटे छोटे सुंदर पक्षी बसले होते. दिसायला ते खूपच आकर्षक होते. त्यांच्या मंजूळ आवाजात काहीतरी प्रेमगुंजन चाललेलं होतं. त्यांची हालचाल इतकी मनमोहक होती की उमा भान हरपून पाहतच राहिली. थोडा फेरफटका मारून ती आतमध्ये आली तेव्हा आई डायनिंग टेबलवर बसल्या होत्या. काय ग, एक आठवडा तुझ्या आठवणींमध्ये झाडं सुद्धा सुकली होती का? तुला बघून त्यांना पण नक्कीच आनंद झाला असेल. आई, तुम्ही पण माझी मस्करी करता ना, पण मला आवडतं झाडांशी बोलायला. आत्ता आपल्या बागेत खूप सुंदर 2 छोटेसे पक्षी आले होते. नाही ग, मस्करी नाही करत. ये चल, चहा घेऊया. एक माणूस जास्तच खुश असेल आज माहेरी जायला मिळणार म्हणून. इतक्यात बाबा आणि मानस पण ब्रेकफास्टसाठी खाली आले. थालीपीठांचा मस्त खरपूस सुगंध येत होता. खरपूस सुगंध नाकात भरून घेत मानस लगेच बोलला, गीताताई, अशी मस्त खरपूस थालीपीठं खाल्ली की दिवसभर त्यांची चव रेंगाळत राहते. त्याच्याबरोबर आलं आणि गवती चहा घातलेला कडक चहा, मग काय विचारायलाच नको. आज खूप दिवसांनी तुम्ही ब्रेकफास्ट करायला आहात म्हणून तुमच्या आवडीचा मेनू ताईंनी ठरवला. आणि हो मा,
आता शंकर आज इथेच असेल, तू आईकडे जाताना गाडी घेऊन जा. नको, मी जाईन रिक्षाने, उगाच त्यांना इतका थांबून राहावे लागेल. अगं वेडाबाई, तो तुला सोडून येईल परत आणि संध्याकाळी सावकाश घ्यायला येईल. बरं, माझी काही हरकत नाही. मानस आणि बाबा गेल्यानंतर उमा माहेरी निघाली. आज तिला जणू पंख फुटले होते. कारने जात होती तरी सुद्धा तिला आपल्या माहेरची वाट खूप दूर असल्यासारखी वाटत होती. प्रत्येक मुलीची हीच भावना असते. आईबाबांची परिस्थिती पण काही वेगळी नसणार. सकाळपासून कितीतरी वेळा त्यांनी आत बाहेर केलं असेल. प्रत्येक रिक्षाच्या गाडीच्या आवाजाबरोबर दोघेही नक्कीच बाहेर आले असतील. उमाने शंकरदादांना सांगितलं की घरासमोर गाडी उभी करा आणि हॉर्न अजिबात वाजवू नका. हॉर्न न वाजवताही गाडी घरासमोर उभी राहताच आई बाबा राधाताई सगळे धावतच बाहेर आले. गाडीचे दार बंद करून उमा धावतच आईकडे गेली. शंकरदादांनी तिचे सर्व सामान घरात आणून ठेवलं होतं. आई बाबा आणि राधाताईला भेटताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या आनंदाच्या प्रसंगात पण तिने शंकरदादांना आतमध्ये बोलावले. ते बाहेरच्या बाहेर निघून जात होते, पण तिने आग्रहाने त्यांना कोकम सरबत प्यायला लावलं. ते गेल्यावर रमाताई उमाला म्हणाल्या, आधी इथे बस बघू, तुझी दृष्ट काढते. अगदी पार काश्मीरपर्यंत जाऊन आलीस. किती जणांची नजर लागली असेल कोण जाणे. आई, तुझं काहीतरीच असता. आता मी मोठी झाली आहे, माझे लग्न झालंय, मला कशाला कोणाची नजर लागेल. तुम्ही सर्वजण आधी इथे बसा बघू, मी तुमच्यासाठी काय काय आणले ते तरी बघा. अगं ताई, तू श्रेयाला नाही आणलंस का? आता तिची शाळेची वेळ आहे ना, ती शाळेत गेली. मी इथे येणार आहे तिला माहिती असतं तर लबाड शाळेतच गेली नसती. अगं काय ग, हा बघ, तिच्यासाठी पण मी सुंदर स्वेटर आणलाय. अगं उमा, आमच्यासाठी कशाला काय आणायला पाहिजे तुम्हाला? बरं, तुम्हा दोघींसाठी कोकम सरबत केलं आहे, ते प्या बघू आधी, नंतर सर्व खरेदी बघूया आपण. उमा आणि राधा, आयुष्यात तुम्हाला मी कधी कुठे फिरायला नेऊ शकलो नाही. तुटपुंज पगारात संसाराची घडी बसवली, हेच माझ्या आणि रमासाठी खूप मोठं आहे. यात मला रमाची खंबीर साथ मिळाली. तिने खूपच कष्ट घेतले. बाबा, तुम्ही असं का म्हणता? तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला वाढवलं त्यामुळेच ना राधाताईला पण चांगलंच सासर मिळालं आणि मला सुद्धा मानससारखा नवरा मिळाला. आम्हाला शिकवलं, योग्य ते संस्कार दिले, हेच तर खूप महत्त्वाचं असतं ना. बरं चला, गप्पा नंतर होत राहतील, आधी जेवून घेऊया. राधा, तुझ्या आवडीचे गुलाबजाम केले आणि उमा, तुझ्या आवडीच्या मस्त कुरकुरीत अळूवड्या केल्या आहेत. आई, अळूच्या वड्या जास्त केल्या आहेत ना? जाताना मला थोड्या बरोबर दे बरं का, माणसला पण अळूवड्या खूप आवडतात. अगो बाई, बघितलंच आई, ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे तरी तिला मानसची आठवण येते. आता तू तर आधी पोटभर खाऊन घे. राधा तिची मस्करी करत बोलली. हो ग, मला माहिती आहे, गेल्या वेळी तुम्ही जेवायला आला होता तेव्हा मानसने अगदी आवडीने अळूवड्या खाल्ल्या आणि स्तुती पण भरपूर केली होती. बरं ते जाऊ दे आई, आता या महिन्यात बाबा निवृत्त होणार आहेत. आई, आता तू पण तुझ्या कामाचा पसारा आवरता घे. एकतर आता तुझ्या मदतीला मी नसणार आणि तुला पण आरामाची आवश्यकता आहे. किती वर्ष सतत राबतेच आहेस. अगं, त्या दिवशीच समोरच्या आशाची सून नेमा आहे ना, ती आली होती माझ्याकडे. मी आशाला बोलले होते की आता मी कामं कमी करणार आहे. ती मला म्हणाली की तुमची थोडं कामं मला द्या. तिची 2 लहान मुलं शाळेत शिकत आहेत, म्हणजे तिचा थोडा संसाराला हातभार पण लागेल. अरे वा, हे चांगलंच झालं ना, म्हणजे तुझ्या गिऱ्हाईकांची गैरसोय पण होणार नाही आणि तिला पण थोडी मदत होईल. तिला सांगितलं की मी माझ्या मोठ्या गिऱ्हाईकांची तुझ्याशी ओळख करून देईल, म्हणजे ते थेटच तुला ऑर्डर देतील. चला, मी आता जरा वेळ पडतो, तुम्ही गप्पा मारत बसा. आई, तू पण जरा वेळ आडवी हो, मी आणि राधाताई बाहेर गप्पा मारत बसतो. हो चल, आपल्या आवडीच्या जागेवर बसून मनसोक्त गप्पा मारूया. तू फोटो काढले असतील ना, दाखव ना मला. चल बाहेर दाखवते, इथे आईबाबांसमोर नको. एवढे रोमॅन्टिक फोटो काढलेस की काय, जे आईबाबांना दाखवू शकत नाही? चल ग, सावट कुठली, ते आता झोपतायत ना म्हणून म्हटलं. राधा स्लाइड करून एक एक फोटो पाहत होती. सगळे सिंगल फोटो होते.
ते पाहून ती म्हणाली, हे काय, दोघांचा एक पण एकत्र फोटो नाही? मला वाटलं काश्मीरला तुमचे मस्त रोमॅन्टिक फोटो बघायला मिळतील. काय ग, भांडली नाहीस ना मानसशी? ताई, मी तुझ्याशी कधी भांडले नाही तर मानसशी कशी भांडले? गप्पा मारताना वेळ कसा गेला कळलंच नाही. 5 वाजले. मला आता निघावं लागेल. आईने केलेल्या आलं घातलेल्या चहाचा मस्त वास आलाय. चल जाऊ आतमध्ये. आईने चहाबरोबर खायला मस्त कुरकुरीत कांद्याची भजी केली होती. बाहेर निघताना उमाचा पाय निघतच नव्हता. एकदाची ती तिथून बाहेर पडली. आईने निघताना तिच्याबरोबर अळूवड्या, चिवडा, पापड्या आणि कुरड्या दिल्या. संध्याकाळी उमा घरी गेली तेव्हा शकुंतलाताई बाहेर झोपाळ्यावर बसून एक पुस्तक वाचत होत्या. उमा आलेली बघताच त्या म्हणाल्या, किती तू चेहरा खुल्ला आहे. कडकडून भेटलीस ना सगळ्यांना. आता रात्री तुला जेवायचं नसेल, पोट भरलं आहे ना? हो आई, खरंच माझं पोट खूप भरलं आहे. आईने आग्रह करून जेवायला लावलं. शिवाय निघताना चहाबरोबर पण कांदा भजी केली होती. तुमच्यासाठी पण अळूवड्या आणि बाकीचं काय काय दिलं आहे. अळूवड्या सासूबाईंनी खास जावयासाठी दिल्या असणार. गेल्या वेळी किती आवडीने खाल्ल्या होत्या त्याने. उमा रूममध्ये जाऊन तिचे सर्व आवरून आली. तोपर्यंत मानस आणि बाबा पण फॅक्टरीतून आले. रात्री जेवताना मानसच्या ताटात जेव्हा कुरकुरीत अळूवड्या आणि टम्म फुगलेल्या कुरड्या आल्या तेव्हा तो अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आलं, उमाचे आई बाबा आपल्यावर किती प्रेम करतात. एकदम उत्साहित स्वरात तो म्हणाला, अरे वा, आईच्या हातच्या अळूवड्या म्हणजे सोने पे सुहागा. आई, तू पण खूप छान करतेस. प्रत्येकाच्या हाताची वेगळीच चव असते ना. अरे, तू त्यांचं कौतुक केलं म्हणून मला वाईट वाटत नाही. खरंच त्या खूप छान करतात. जेवल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. मानस म्हणाला, उमा, सर्वांना भेटवस्तू आवडल्या ना? आज खूप दिवसांनी सगळ्यांना भेटल्यावर तुला खूप बरं वाटलं असेल. हो, सगळ्यांना भेटवस्तू आवडल्या. मला पण खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटल्यावर. बरं, उद्यापासून तुझा दिनक्रम काय असेल? एकतर तू सकाळी लवकरच उठून बसतेस. तुझा वेळ सत्कारने लागायला हवा. मी तुझ्या गाण्याची क्लासची चौकशी केली आहे. आपल्या घरापासून थोडा दूर आहे. आठवड्यातून फक्त 2 वेळाच असेल. सकाळी 11 ते 12:30 अशी वेळ असेल. मंगळवार आणि गुरुवार असे 2 वार असतील. जाशील ना तू? तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की मी गाण्याच्या क्लासला जावं तर मी नक्कीच जाईन. मला ते खूपच आवडेल. पण तिथे सगळ्याच लहान मुली नसतील ना? अगं नाही, तिथे वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया असतील. तू काहीच काळजी करू नको. पुरुषांचा पण क्लास आहे, पण त्यांचे वार वेगळे आहेत. हो, मी नक्कीच आनंदाने जाईन. मी तुझ्यासाठी एक हार्मोनियम पण बघितली आहे. येत्या रविवारी तू माझ्याबरोबर चल. तुझ्यासाठी ती योग्य आहे का एकदा तू पण बघून घे. रियाज करायला खूप चांगला आहे. बाप रे, तुम्ही माझं गाणं इतकं मनावर घेतलं आहे हे पाहून मला खूपच छान वाटतंय. फावल्या वेळेत तू आपल्या रूममध्ये कोणतेही पुस्तक वाचू शकतेस. माझी ही चित्र पाहू शकतेस. माझी प्रत्येक वस्तू आता तुझी आहे, तेव्हा कोणत्याही वस्तूला हात लावण्यासाठी तुला परवानगीची गरज नाही. झोपताना उमा विचार करत होती, मानस आपला मन इथे रमावा म्हणून किती प्रयत्न करतो आहे. त्याच्या हृदयातल्या एका कोपऱ्यात तरी आपलं निश्चितच स्थान आहे. असं नसतं तर त्याने आपली एवढी काळजी घेतलीच नसती. नक्कीच असं असेल की त्याच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती असेल किंवा स्वतःबद्दलच अपराधीपणाची भावना असेल. नक्की काय असेल त्याच्या मनात? काही का असेना, पण त्याच्या वागण्यामुळे आपल्या मनाला आनंद निश्चितच मिळतो. आपण नेहमी समोरच्याच्या कृतीकडे चांगल्या हेतूनेच पाहतो. आता तर समोर आपला नवरा आहे. दुसरा अर्थ न काढलेलाच बरा. आता आपल्यासाठी हार्मोनियम घेऊ असं म्हणाला. गाणं म्हणताना हार्मोनियम वाजवणे यासारखा परमानंद नक्कीच नाही. तसं पण शाळेत असताना आपण मूलभूत स्वलांकार वाजवायला शिकलो आहोत. त्याचा आता सराव करायला हवा. मानसच्या मनात येत होतं, माहेरी उमा दिवसभर काही ना काही कामात तरी व्यस्त राहायची. इथे तिला काहीच काम नाही. आई आणि ती दोघी बोलून बोलून किती बोलणार. उमाला घरात कंटाळा येणार नाही याच्याकडे तरी आपण लक्ष द्यायला हवं. आईचं आणि उमाचं नातं आता खूपच चांगलं बहरू लागलं आहे.
आई तिला तिच्याबरोबर महिला मंडळ कधी बाजारात, देवळात, कुठे कुठे घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी मानस शकुंतला ताईंना म्हणाला, आई, आता मी आणि बाबा दिवसभर आम्ही दोघेही घरात नसणार. लाडक्या सुनेची काळजी तुलाच घ्यायची आहे. तिला आपल्या घरी कंटाळा येऊ नये याकडे जातीने लक्ष दे, नाहीतर ती सारखे सारखे माहेरी पळेल. हे ऐकल्यावर सर्वजण हसायला लागले. अहो, काही काय बोलता? मी आणि आई आम्ही एकमेकींशी दिवसभर गप्पा मारल्या तरी कंटाळणार नाही. अधूनमधून मी आणि आई पत्ते खेळू, कधी ल्युडो खेळू. आमचा वेळ अगदी मजेत जाईल. गीताताई पण आहेत आमच्या टीममध्ये. तुझं लक्ष फॅक्टरीतच असू दे. उमा काय करते हे तू बघत बसू नकोस, नाहीतर बिचाऱ्या बाबांवरच कामाचा जास्त ताण पडेल. आणि उमाला कंटाळा आला नाही ना हे बघायला तू सारखा सारखा घरी येशील. आई, मी आपली तुझी मजा करायला गेलो आणि तू मलाच टार्गेट केलंस. बच्चमजी, मी तुझीच आई आहे. आई, आणि मधून मधून तुम्ही मला स्वयंपाकघरात पण थोडा प्रवेश द्या. मला नवीन नवीन पदार्थ करून तुम्हाला सर्वांना खायला घालायला नक्कीच आवडेल. हे बघ, तुला इकडे कसलंही बंधन असणार नाही. तुला मनाला वाटेल ते तू करत जा. आता मी नक्की खात्रीने सांगू शकेन की तू जे काही करशील ते आम्हाला आवडेलच. कधी कधी तुझ्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलवत जा. आईबाबांना इकडे यायला सांग. तू पण जात जा. कधी मैत्रिणींमध्ये जा. मैत्रिणी भेटणं म्हणजे आपल्यासारख्या स्त्रियांसाठी एक टॉनिक असतं. त्या भेटल्या म्हणजे आनंदाला उधाणच येतं. आम्ही मैत्रिणी पण अधूनमधून भेटत असतो. उमाला अजून एक महत्त्वाचं काम करायचं होतं. ते म्हणजे चित्राताईंना फोन करणं. कधी तिच्या मनात येत होतं की अज्ञानात चूक आहे. आपण नंदिनीबद्दल जाणून घेऊन काय करणार आहोत? त्यापेक्षा आपलं नशीब आपल्या आयुष्याला जी दिशा दाखवेल त्या मार्गावरूनच आपण चालणं हेच आपल्यासाठी हितावह आहे. हा स्वार्थी विचार होईल नाही का? शुभस्य शीघ्रम. आपण आत्ताच फोन करूया का? इतक्यात आई म्हणाल्या, उमा, मी देवाची पूजा करते. तोपर्यंत तुला काही वाचन करायचं असेल तर वर जाऊन वाचत बस. पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमावरती गेली आणि ती चित्राताईंचा नंबर फिरवू लागली. चित्राताई उमाचा फोन उचलतील का? त्या तिला काय सांगतील पाहूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.